आज 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवलेली आहे आणि 12 वाजता कॅबिनेट आहे। त्या दोन्ही बैठका होणार आहेत, त्या काही रद्द करण्यात आलेल्या नाही अशा पद्धतीनं मुख्यमंत्री कार्यालयाकडनं समजलेलं आहे। आणि पूर्णपणे राज्य सरकार संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवणं, त्यातल्या तिथलं प्रशासन, मग आमचे तिथले SP असतील, कलेक्टर असतील, CEO असतील आणि काही भागात CP आणि आयुक्त असतील, म्हणजे महानगरपालिकेचा परिसर आहे तिथं, त्या सगळ्यांचं अतिशय सगळे लक्ष ठेवणं आणि सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। काही ठिकाणी मात्र घटना घडलेल्या आहेत। लोक जात असताना मोटर पाण्यातनं वाहून गेली, त्याच्यातनं 3 लोकांना वाचवण्यात आलं, एकाची डेड बॉडी सापडली। अशा काही बाबतीमध्ये मात्र जीवितहानी ही झालेली आहे। त्याचे पूर्ण आकडे 12 वाजेपर्यंत क्लिअर आपल्याकडे येतील। पण काही राज्यातल्या जिल्ह्यांच्यामध्ये जीवितहानी झालेली आहे आणि जनावरं वाहून गेलेली आहेत, काही बेपत्ता झालेली आहेत। अशा प्रकारच्या आपले रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या रायगड जिल्ह्यातल्या ज्या 2-3 नद्या आहेत, 3-4 नद्या आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः खेड, त्याच्यानंतर तुमचं चिपळूण इथली पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे। अजून म्हणजे धोक्याच्या पातळीच्या जवळपास ती येऊ पाहतीये, अशा प्रकारची साधारण परिस्थिती। मुंबई महापालिकेने सुट्ट्या जाहीर केल्या, शासकीय निमशासकीय, परंतु कन्फ्युजन असं झालंय की मंत्रालय सुद्धा एक मिनिट, मुंबई महानगरपालिकेने सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत। मंत्रालयामध्ये ज्यांना शक्य असेल ते येत आहेत। वास्तविक आज आता मी तुम्हाला सांगितलं 11 वाजता आणि 12 वाजता मीटिंग आहे। 12च्या मीटिंगच्या मध्ये त्याबद्दलची पुढचा निर्णय होईल। 12ला काय नक्की परिस्थिती राहतीये, कारण चीफ सेक्रेटरी बोलत असताना असं म्हणत होते की मुंबईला सुट्टी जाहीर केली की ती मंत्रालयाला पण आपोआप होते असं, परंतु काहींचं म्हणणं असं आलं की मंत्रालयाला वेगळी सुट्टी जाहीर करायला पाहिजे, परंतु तसा अद्यापर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही। कारण आजची कॅबिनेट आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं असल्यामुळे जेवढे काही मंत्री महोदय येऊ शकतील कॅबिनेटला, आणि अधिकारी तर सगळे साऊथ मुंबईतच राहतात, विशेषतः आपले IAS आणि IPS ऑफिसर, त्याच्यामुळे त्यांना पण इथं जवळ यायला तशी अडचण नाही आहे। आणि मग एकदा त्याच्यातून आपल्याला आढावा घेता येईल, त्याच्यातून आपल्याला पुढच्या गोष्टी काय केल्या गेल्या पाहिजेत ते त्या ठिकाणी समजून घेता येईल। आता मी आपल्याला हे दाखवतो, हे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे रेड अलर्ट दाखवलेला तो भाग आहे आणि बाकीचा येलो अलर्ट आहे।